नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. विनयात गायची अभंगेत महाराज. ही विनयात गायली तर शोभा देतात, अन्यथा ती शोभा देत नाही. तुकोबारे अत्यंत विनयानं भगवंताला म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, तू आमच्यावर एक उपकार कर. आता ऐसा, आता हा वर्तमान काळ वचन आहे. महाराज म्हटले आता आमच्यावर कर. तू अनेकांवर उपकार केले, आम्हाला माहिती आहे तू त्यांच्यावर उपकार केले जे उपकार करण्याच्या योग्यतेचे सुद्धा नव्हते. अरे अपकार्यावर उपकार केले तू. जेथेची कृपाला हिजेवरू, तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी मी का भस्मासुरू. अर्जुन म्हणे अपकार्यावर. एका राक्षसानं भगवंताची प्रार्थना केली, म्हटला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो जळून भस्म झाला पाहिजे. काय नाव होतं त्या राक्षसाचं? भस्मासूर. चाल भगवान महादेव म्हटले दिलं तुला. दिलं? हो. ठेवू आता डोक्यावर हात. हो ठेव. तुझा वैरी कोण आहे पा. तो म्हणे इथं तुमच्याशिवाय कोण आहे. आता वैरी म्हटल्यावर मी म्हणे या पवारांशिवाय बोराळीशिवाय इथं दुसरं कोण आहे बुवा. दिसलंच नाही कोणी तर कोण पाहिजे. समोरचाच माणूस पाहतो ना. तो म्हणे इथं तुमच्याशिवाय कोण आहे. मग का तू माझ्या डोक्यावर हात ठेवतो का? अरे पठ्या, मीच तुला दिलं तू माझ्या डोक्यावर. भगवान महादेवाच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. भगवान महादेव निघाले बो पुढं पळत. काय ताप झाला म्हटले गड्या उपकार करून मागं लागला आपल्या. त्यांनी भगवान विष्णूला आरोडी दिली. देवा अरे याला काही सांग जरा, आता माझ्या बस मधले गिराईक नाही, तू ये जरा. देवानं मोहिनीचं रूप धारण केलं महाराज. देखणी मोहिनी. देव तरलोक्याचा मालक स्त्रीचं रूप घेतोय, मोहिनीचं रूप घेतोय. एकदम त्या राक्षसाच्या पुढं मोहिनी उभी राहिली. बापरे, एखादी रील आली तर माणूस पुढं लोटत नाही. इथं मोहिनी होती. तो म्हणे क्या सुंदर हो आप, क्या कहां से आओ. ते म्हणे मी तुमच्याकरता आली. अरे बापा रे, लग्न करता माझ्याशी? लग्नासाठी झाली. सांगा व्हॉट्सअप नंबर. ती म्हणे व्हॉट्सअप नंबर काय घेतो, इन्स्टाचा आयडी काय विचारतो. अरे लग्न करू आपण. 2026 मध्ये काय जगून राहिला तू. लग्न करणार तुम्ही डायरेक्ट माझ्याशी? हो. पण तुम्हाला नाचता येतं का? तू म्हणे बापा आम्ही फार तरबेज आहे, मुळात आमचं कुड राक्षसाचं आहे, आम्ही खूप नाचतो. अरे चालू डीजे बंद पडला तर नुसते जनरेटरवर बी आम्ही नाचू शकतो. आवाज आला पाहिजे आम्हाला. आवाज कशाचा याला मतलब नाही, फक्त आवाज पाहिजे. हा आवाज जनरेटरचा, तरी आम्ही नाचू शकतो. ती म्हणे नाचून दाखव बरं. मोहिनी होती महाराज. बोलवणं देवाच्या डाव्या हातचा खेळ आहे. कोणाला कसं बोलवायचं? हो, कोणाला भक्तीत बोलवतो, कोणाला प्रेमात बोलवतो, कोणाला मायेत बोलवतो, कोणाला योगात बोलवतो. अहो अनेक लेखक होते, योगात भुलले महाराज. एका पतीनं लिखाण करता 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 30 वर्ष लिहतच बसला. 30 वर्ष भान राहिलं नाही. लग्न झालेलं होतं नुकतंच, आणि 30 वर्षानंतर भानावर आले त्यावेळेला बायको पुढे होती. विचारलं तुम्ही कोण आहात? ती म्हणे मी बायको आहे तुमची. हो बायको म्हणजे माझं लग्न झालंय? हो. बोलवलं परमात्म्यानं. इतक्या वेदना झाल्या. 30 वर्ष झाली. ज्या पत्नीला पत्नीचं सुख आपण देऊ शकलो नाही. किती मोठा आघात आणि किती मोठे अपराध घडले आपल्या हातून. त्या महाराजांनी ऋषींनी हात जोडले बायको पुढं आणि क्षमा याचना केली. स्त्री जातीचा खूप मोठा अपमान आहे. पती म्हणून माझा जो धर्म होता त्या धर्माचं मी पालन करू शकलो नाही. आता काय केलं पाहिजे? काहीच नाही. माझ्या केलेल्या चुकीचं एकच प्रायश्चित्त आहे. मी जे 30 वर्ष लिखाण केलं त्या लिखाणाला तुमचं नाव देतो. हे पाप तरी कमी होईल. बायकोचंच नाव ग्रंथाला दिलं महाराज. भामती प्रबंध लिहिला. योगशास्त्रामध्ये त्याची खूप मोठी पद्धत प्रघात आहे. योगामध्ये देव कोणाकोणाला बोलवतो, प्रेमात भक्ती छंदात देव बोलवतो. तेरडोकी नावाचं गाव आहे गोरोबा काकांचं. त्या तेरला गोरोबा महाराजांनी, हो तुम्ही आता जाऊन आले तिथं, रघुनंदन महाराजांनी आता मला फोन केला होता, पण मला काही शक्य झालं नाही. कैलास बघेल त्या तेरला गोरोबा काकांचा रहिवास. आता मुळात कुंभाराच्या घरात, कोलाळाच्या घरात जन्म झालेला गोरोबा काकांचा माती गोळा घडावी आणि मडकी घडावी ही गोरोबा काकांचं काम. बायको म्हटली मी जरा पाण्याला जाऊन येते, लेकराकडे लक्ष ठेवा. चिखल होता, चिखल तोडवत होते गोरोबा काका.
आणि त्या चिखलावर तोडवता बायकोनं लेकरावर ध्यान ठेवायला सांगितलं. याचंही भान राहिलं नाही. हळूच लेकरू बाबा 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 करत शेवटी बाप आहे, बापाच्या आश्रयानं पोरग चिखलात चढलं. चिखल चांगला गुडघ्या मांडीपर्यंतचा चिखल दाबता दाबता आधीच मऊ झालेला, मृदू झालेला, त्यात पाणी. उजवा पाय काढला तर डावा जायचा, डावा पाय काढला तर उजवा जायचा. आणि त्या चिखलावर हळूच ते पोरग जिथं बापाच्या पायाचा खड्डा पडलायचा तिथंच लेकरू जायचं. आणि वरतून बाप त्या लेकरावर पाय द्यायचा. नुसता चिखल झाला नाही, तिथं तो चिखल रक्ताचा झाला. तरीही गोरोबा काकांना ध्यान राहिलं नाही. बायको आली आणि लेकरू शोधते कुठे, सापडत नाही. पण चिखल मात्र लाल झालेला पाहला. धाय मोकलून रडायला लागली. एकुलत एक होतं बाळ, एक एकुलता. तिचा एकटा बाळ. अहो एकटा बाळ काळाच्या तडाख्यात सापडावा होय का? उदक तुटता मीना जैशी मासा पाण्यापासून वेगळा झाल्यावर तडफडतो तशी माय तडफडत होती, रडत होती, दोष देत होती. आणि भजन बंद पडलं. त्यांनी भानावर नाही, हे प्रेम समाधीमध्ये डुलत आहेत, नाचत आहे. हात लावला त्या गोरोबा काकांना. गोरोबा काकांना हात लावतो बरोबर ते जरा भजन विक्षेप झाला. भजनी विक्षेप त्याची पै मरण. त्यांना असा राग आला. महाराज खाली पडलेलं ते चक्र उचललं आणि बायकोच्या अंगावर घालायचा प्रयत्न केला. त्यावेळेला शपथ घातली, अहो माझं बाळ मारलं तुम्ही, तुम्हाला माझी शपथ आहे आणि त्या पांडुरंगाची शपथ आहे, इथून पुढे तुमचा माझा पती पत्नीचा संबंध तुटला. त्या भावनेला सुद्धा तुम्ही माझ्याकडे बघायचं नाही. भानावर आली गोरोबा काका. लेकरू पाया खाली मारून टाकलं. देव कधी कुठं कोणाला कसा बोलवेन सांगता येत नाही महाराज. म्हणून म्हटलं तेर गावी झाला भक्तीचा आनंद, तेर गावी झाला भक्तीचा आनंद. गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग, गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग. तेर गावी झाला भक्तीचा आनंद, तेर गावी झाला भक्तीचा आनंद. गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग, गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग. माराने बाळ तुडविले पायी, माराने बाळ तुडविले पाय. गोरोबाच्या चिखलावरी नाचे पांडुरंग. द्या आवाज. हॅलो, बंद पडलं. विठ्ठल 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 विठ्ठल. भान राहिलं नाही. देव कधी कोणाला बोलवेन सांगता येत नाही. स्वतः भगवंत त्या भस्मासुराच्या पुढे उभे राहिले. म्हटले नाचता येईल का? मोहिनी म्हटली नाचता येईल ना आम्हाला, नाचून दाखवा बरं. त्या मोहिनीनं आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि नाचायला लागली. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. उजवा हात आपला खांद्यावर ठेवला. भस्मासुराने तसंच केलं. रामकृष्ण हरी जप म्हटला. काय असतील तो जप म्हटला. आपण रामकृष्ण हरी म्हणू. हळू 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 दोन्ही हात आपल्या कांद्यावर ठेवले मोहिनीने. आता असं नाचा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हळूहळू एक हात कमरेवर ठेवला, एक हात उचलला, मस्तकावर ठेवला मोहिनीने आपल्या. असं नाचून दाखवा मला आता. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हळूहळू भस्मासुरानं आपला उजवा हात उचलला आणि तो डोक्यावर ठेवला. पाहता काय सारोळा थडीकर मेलन ते. अरे उपकार करण्याच्या लायकीचा नव्हता तरी देवाने उपकार केला का? त्याचा स्वभाव आहे. अरे अनेकांवर केले देवा, पण आता आमच्यावर कर. कसा कर? आधी उपकार कोणता कर ही परिभाषा ऐकून मग त्याचा अर्थ बघू. तुकोबारे अत्यंत करुणेनं देवाच्या उपकाराची
भूक मागतायत, ती भूक व्यक्त करताय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. दिवाताय सा करी उपकार, दिवाताय सा करी उपकार, दिवाताय सा करी उपकार, दिवाताय सा करी उपकार, वाताय सा करी उपकार, दिवाताय सा करी उपकार, देवाताय सा करी उपकार, देवाताय सा करी उपकार, हाचा विसर 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 पाडी मद हे विसर देहाता विसर पाडी देहाता विसर 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 देहाता विसर पाडी मर विसर दे देहाचा विसर पाडी मद देहा देहाचा विसर पाडी मद देहाचा देहाचा देहा देहाचा विसर पाडी मग तरीचा जीव सुख पावे माझ्या तरी जीव सुख पावे माझा वाकेलच महाराज. देवा आता ईसा करी उपकार. तुकोबारे म्हणतात, देवा आता असा एक उपकार आमच्यावर कर की त्या उपकाराने आमचं खरोखरच भलं होईल. कोणता उपकार? ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. मला माझ्या देहाचा विसर पडावा एवढा उपकार कर. अहो त्यानं काय होईल? पारमार्थिक साधनेमध्ये चार प्रकारची कृपा ही जीवनामध्ये आवश्यक आहे. पहिली कृपा आहे ईश कृपा, भगवत कृपा. दुसरी कृपा आहे संत कृपा. तिसरी कृपा आहे शास्त्र कृपा. आणि चौथी कृपा आहे आत्मकृपा. देवाची, संताची, शास्त्राची आणि स्वतःची पारमार्थिक साधने करता कृपाच असावी. आपलीच आपल्यावर कृपा नसेल तर परमार्थ होत नाही. कीर्तन चालू असतं तरी काही माणसं आपलं मोबाईल मध्ये काहीतरी चॅट करत राहतील, काहीतरी बघत राहतील, त्या चटईचा दोरा तरी ओढत राहतील, इकडं तिकडं तरी बघत राहतील. कोण आलं कोण गेलं, काय कानात बोट घालतील, काय नाकात बोट घालतील. अरे काय श्रोते, दोष नसतो त्यांचा, त्यांचा देह त्यांना परमार्थ करू देत नाही महाराज. कारण पारमार्थिक साधने करता देहाची अत्यंत महत्वाची कृपा आहे. आपल्याला आपले डोळे कधी अभंग पाठ करू देत नसतील,
आपल्याला आपले बोट कधी मृदंगाचा सराव करू देत नसतील, आपल्याला आपले हात कधी टाळाची सेवा करू देत नसतील, आपल्याला आपलं मुखकमल कधी ज्ञानोबा तुकोबा यांच्या भजनाची सेवा करू देत नसेल, तर मला असं वाटतं आहे आपल्या देहाचीच आपल्यावर कृपा नाही आणि ती कृपा आपणावर व्हावी अशा अपेक्षेनं तुकोबाराय म्हणतात, देवा तू आमच्यावर एक उपकार कर, तुझ्या उपकारामुळं आमचं बरंचसं चांगलं होईल आणि ते जर चांगलं झालं तर आमच्यावर खऱ्या अर्थाने परमार्थिक साधनेचे शुद्ध संस्कार झालेले आमच्या उपयोगाला येतील, आमच्यावर तो उपकार कर. देह विसरला की माणूस समाधानीच आहे. जोपर्यंत याचा आठव आहे तोपर्यंत दुःख आहे, धर्म आहे. याला विसरलं समाधानच आहे. 24 तासात आपण प्रत्येक जण याला एकदा विसरतो. कधी कधी झोपेमध्ये. काय सुख आहे महाराज झोपेत. थंडीच्या दिवसात ती, अरे बाप रे, सकाळी उठवत वाटत नाही महाराज. तुमचं किती महत्वाचं काम असू द्या, माणूस म्हणतो अर्धा तास 15 मिनिट 10 मिनिट हो ना उठतो ना. लेकर बा तुम्ही उठतात का? झोपेमधून उठावंच वाटत नाही. झोपेत इतकं सुख आहे की झोपेतल्या सुखाचं वर्णन ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत केलं. साचची पुढती विरा जरी नहिता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो कारा म्हणून एका ज्ञानोबाराय म्हणतात, झोपेत माणूस देवाजवळ जातो एवढासा पडदा शिल्लक राहतो. इतका आनंद आहे झोपेत. आपण म्हणतो काय ही जागा भारलेली आहे की काय, और काय झोप लागते इथं, पाठ टेकली की झोप. आता झोप लागते पण झोपेत आनंद आहे. या भिंतीजवळ झोपलेली माणसं या भिंतीजवळ उठता सकाळी, भानावर नसतं ते. आमच्या मुक्ताबाईचा मठ जर तुम्ही पाहिला असेल नानासाहेब दत्त घाटावर, असा रेल्वेच्या डब्यासारखा मठ आहे. वक्ते बाबा त्याला रेल्वेचा डबाच म्हणायचे. आपला मठ म्हणजे रेल्वेचा डबा. किती माणसं येऊ द्या रेल्वे नाहीच म्हणत नाही, तसा तो मठ आहे. अहो 5,000चं जीवन असून आम्हाला दुप्पट जीवन बनवावं लागतं त्या मठात आषाढीच्या वारीच्या संदर्भात, सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत. का? कारण दत्त घाटावर महाद्वार पोलीस चौकीजवळ, मुख्य महाद्वार जवळ, दर्शनबारी जवळ सगळे मेन VIP त्याच मार्गाने येतात. ते सगळं जवळ, सगळे पोलीस जेवायला तिथं, महिला जेवायला तिथं. कोणाला नाही म्हणणारे तुम्ही? तिथं रोज पंक्ती. आणि तिथं झोपणाऱ्यांची अवस्था अशी असते, तुमची जागा ठरलेली, तुम्हाला उद्या भेटेल झोपायला, असं काही ठरलेलं नाही. म्हणजे कीर्तनावर आल्यावर तुमच्या जागेवर कोणी झोपलेलं असतं. एकदा मी असं झोपलेलो होतो, माझ्या शेजारी एक माणूस असं झोपलेला होता, त्याचे पाय माझ्या कमरेजवळ होते. मी झोपलेलो गाड, त्यानं झोपेत मला लाथ हाणली महाराज. फुल झोपेत लादबी अशी हाणली की एका लाथीत उठून बसलो मी. म्हटलं मी येलो गोळ्या आता. म्हटलं भाऊ तुम्ही मला लात मारली. तो म्हणे मी लात नाही, मी गाडीला किक मारली. ते झोपेत होत. म्हटलं नशीब आमचं तुम्ही फक्त किक मारली, तुम्ही त्या गाडीचा चक्कर बिक्कर आणायला बसले रे बाबा, त्यात आमचा जीव गेला असता. अहो झोपेत काय माणसं बाणावर राहत. झोपेत सुखदुःखाचा कोणताही धर्म राहत नाही. त्याला वेगळी मजा, वेगळा आनंद. स्वप्नात पडलेलं, वाईट आलेलं एखादं स्वप्नात घडलेली घटना, वाईट पडलेलं एखादं स्वप्न, दूषित घडलेला एखादा प्रसंग स्वप्नातला काय देहात आल्यावर आठवतो. ज्ञानोबाराय म्हणतात, चोरी करायला चोर आले घरात आणि त्या घरमालकाला चोरी करता करता प्रतिबंध घरमालकाने चोरांना केला. चोरांना राग आला, उजवा हातच तोडून टाकला घरमालकाचा. अख्ख्या अंगावरून रक्त वाहत होतं, पूर्ण अंगावरून रक्त वाहता 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 याचं रक्त आता बंद कसं करायचं याचा प्रयत्न सगळे घरदार करायला लागले. घरदार रडायला लागलं, बायको मुलं बाळ सगळे रडायला लागले. त्यांच्याकडून काही जमत नव्हतं. तुम्ही करून पहा प्रयत्न, त्याचं रक्त बंद कसं होईल? काय लावता त्याचं रक्त बंद व्हायला? रक्त वाहतच गेलो तो मरण, तो त्याचा हात तोडलाय. काय लावता? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? अरे रक्त बंद करायला लावता काय त्याच्या हाताला? काय लावता? त्याला फक्त झोपेतून उठवायचं. अरे तो जागा झाला. ज्ञानोबाराय म्हटले, स्वप्नीची या घाया ओखद चेवची धनंजया. स्वप्नातल्या गावावर औषध लावता येत नाही वा, त्याला जागाच करावं लागतं. हेच मोठं औषध आहे. कारण तो देहावर आला की सगळं संपलं. याची आठवण आली का ना सुखाचा ना स्वप्नातल्या त्या दुःखाचा प्रभाव माणसावर पडत नाही.
तसं याची आठवण आली की तो या संबंधातल्याच विषयात गुरफटून राहतो. तुकोबारे म्हटले याचा विसर आम्हाला पडला पाहिजे. नाठवणी देह पायाचे चिंतन तुका म्हणे नाही निरसला देह, तुका म्हणे नाही निरसला देह, तवरी अवघे संसारिक संसारिक तो बरी अवघे संसारिक. तुका म्हणे निरसला देह, तुका म्हणे नाही निरसला देह, तो बरी अवघे संसारिक, तो बरी अरसल. तुका म्हणे नाही निरसला देह, हा वजा होत नाही. आवाज द्या हो देवा, आवाज द्या हो. कमी जास्त करू नका आवाज. काय तुम्ही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बिना आवाजाचा माणूस ओरडणार किती नेमका. तुकोबारे म्हणतात आमचा हा वजा कर, आम्हाला त्रास होईल. तो हा ठेवला की त्रास होतो. अरे याला खूप सहकार्य करतोय आम्ही ते समजवण्याचं. पण न होय निग्रह देहासी दंडन, नवजे भूकता न सहावली. पण आमची अपेक्षा आहे नाठवणी देह पायाची चिंतन. देह विसरावा आणि मग तुझं भजन व्हावं. एवढे उपकार तू केले तरच आमच्यावर होतील. तो कोबारे आहो त्याला काय माझ्या उपकाराची गरज आहे का. आता माणूस 70 रुपयात देह विसरतो. 70 रुपये खर्च करा आणि देह विसरा. का हो शिवाबू, तुम्हाला तर जास्त भेटत असतील यातले 72. राजकारणी लोकांना गिरायक जास्त भेटतात. काय प्रमाण वाढलं मग. ते भानावर राहतात का लोक, त्यांना काय आठवण आहे. 70 रुपयात एकदम फुल विसर. तो कोबारे म्हटले अरे बाबा हे नशेत गुरफटलेली माणसं देह विसरून जीवन जगता. आम्हाला आमची नशा भक्ती साधन आहे. त्या भक्ती साधनेच्या पवित्र नशेत आम्हाला आमचं देह विसरायचंय. कारण तीच आमच्या सुखाची व्याख्या आहे. बरे केशिराजा कळू आले, आम्हाला कळालं ते की तरीचा जीव सुख पावे माझा. निदान माणसाला आपल्या सुखाची व्याख्या तरी कळावी. तुकोबारांना कळाली. कळो आले. आपल्याला ना व्यवहार करतो ना परमार्थ करतो. तुकोबारे म्हणतात मला कळालं. आपल्याला कुठं आपल्या सुखाची व्याख्या कळाली. परवा मी माझ्या सासरवाडीला गेलो. तिकडून निघता निघता आमची सासू मला म्हणे जावई बापू सुखी राहा. म्हटलं मामी मी सुखी राहावं असं जर वाटत असेल तर इले इथं ठेवा लागते. आमची सासू म्हणे नाही नाही बापा आम्हालाही सुखी राहायचंय, घेऊन जा. अरे आपल्याला आपल्या सुखाची व्याख्या अजून कळाली नाही तर जगाच्या सुखाचा काय विचार करता. तुकोबारांना स्वतःच्या सुखाची व्याख्या कळाली. महाराज म्हटले बरे केशिराजा कळो आले. आमच्या लक्षात आलं देवा ते की आमचं नेमकं सुख दडलंय कशात आणि आपल्या सुखाची व्याख्या झाला कळाली. त्याचं खरोखर चांगलं होतं. तुकोबारांच्या वाटेनं आपण चला, आपल्याला आपल्या सुखाची व्याख्या कळेल. अहो आपला देह वजा झाला समाधानच आहे. देवानं भक्ती साधनेत देह विसरून पूजा करणाऱ्या परमार्थ करणाऱ्यांकरता स्वतःचा देव वजा केला. पांडुरंग परमात्म्याची जी ही मूर्ती बघा. अरे काय सुंदर मूर्ती. मला जी पाहिजे तोच फोटो आहे. सारखा चोपदार इकडं, सारखा पलीकडे आणखी बघू द्या लोकांना. सारखा माग चांगले. ही मूर्ती बघा तुम्ही. हा पांडुरंग परमात्मा देह विसरलेला देव आहे. अरे याला कुठं देव म्हणता का. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. हे सोपान का काय बघा माझ्याकडची वरती निवृत्तीनाथ आहे. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. कोणतरी पुढे चालतंय बघा तुम्ही त्या चित्राकडे पहा. पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर सुंदर. मुक्ताबाई कुठे बघा त्या पलीकडे मुक्ताबाई. नामदेवरांच्या माग देवाच्या माग. विठू माझा लेकुरवाळा विठू माझा
लेकुरवाळा संगी गोपाळांचा मेळा संगी गोपाळांचा मेळा विठू माझा लेकुरवाळा गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी बंका कळेवरी ओ बंका कळेवरी हो नामा 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 करांगुळी दरी दरी विठू माझा लेकुरवाळा संगी गोपाळांचा मेळा संगी गोपाळांचा मेळा विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा गोपाळांचा मेळा संगे गोपाळांचा मेळा मेळा संगे काय गोडवा आहे हा आमच्या कैलास महाराजांना तर मोठी देणगी मोठी सध्या राज्यातले जे जे मोठे उत्सव आहे कैलास भाऊंना पाचार नाही कैलास महाराजांशिवाय उत्सवच तो पूर्ण नाही इतकं लोकांचं प्रेम आहे आणि तशी म्हणण्याची कोणाचंही विशाल महाराज खोलींचं नाही कोणाचंही कीर्तन असो म्हणायचं मात्र त्याच तडपीनं उपासना करायची त्याच पद्धतीत आणि खरोखर त्यांचं कौतुक आहे अहो या संप्रदायातला देव देह विसरतो आपण नाही मोठी मोठी माणसं त्या विराट कोहलीनं माळ घातली तुळशीची गळ्यात साधी गोष्ट आहे हो इतका मोठा जगप्रसिद्ध क्रिकेटर माळ घालतो जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याची बायको अनुष्का शर्मा तिला घेऊन वृंदावनला जातो परिमानंद महाराजांच्या चरणावर आडवा पडतो दोटांगण घालतो काय कमी आहे त्याला प्रति सेकंदाला त्याच्या अकाउंटमध्ये पैसे गोळा होतात त्याच्या बायकोच्या आपलं तर काहीच बरं नाही आपली बायको अनुष्का बी नाही शर्मा बी नाही तरी आपण उसातच आहे कायम कायम उसात बिबटे भल्या माणसा बाहेर नाही सध्या कुत्रेपेक्षा बिबटे जास्त झाली आता नाशिक जिल्ह्याला काय मी सांगावं काही सुदृढ मांजरीची स्पर्धा झाली नाशिकला आपल्या पुण्याला सुदृढ मांजरीची लय लोकांनी मांजरी पाठवली तिथं एका माणसाच्या मांजरीचा पहिला नंबर आला सुदृढ मांजर ती मांजर होती मेळघाटातल्या एका आदिवासी समाजाची सगळे त्याच्या घरी गेले आजतक NDTV TV9 GTV सगळे आजपासून कालपर्यंत सगळेच ते म्हणतात भल्या माणसं तुझ्यावर करेल खायला घरात अन्न नाही ती मांजर सुदृढ एकदम अरे तुझ्या पोरायला अन्न नाही तुला भाकर नाही घरात तुझे मांजर कसं सुदृढ तो म्हणे साहेब ते परीक्षक मूर्ख आहे तिथं सुदृढ मांजरीची स्पर्धा होती मी सुदृढ मांजर नाही बारीक बिबट्या ज्याला पाठवून त्याला मांजर वाटली त्याला मी काय करू सध्या एवढे बिबटे झाले की मांजरा कमी पडतील महाराज पण तरी सरकारला लय लाड आहे महाराज वाघांचा बिबट्यांचा तुम्हाला एक सांगतो माणसापेक्षा सध्याच्या सरकारला
सगळंच महत्वाचं आहे, माणूस नाही. सध्याच्या काय आणि मागच्या काय आणि येणाऱ्या काय, सरकार कोणाचं येऊ द्या, असे ध्येय धोरणे आणि कायदे. अरे 5-50 वाघ मेले तर काय फरक पडणार आहे, 100 वाघ मेले तर काय फरक पडणार आहे. मान समारता का तुम्ही? अरे लेकरू आजीजवळ बसलेलो होता अभ्यास करायला त्या जुन्नर तालुक्यात. 7 वर्षाचं पोरग महाराज सचित्र बालमित्राचं पुस्तक वाचत होतं. ते बालमित्राचं पुस्तक येत नाही का, अबकड बाराखडीचं, आजीजवळ. आणि आजी बसलेली, आता आजीला चष्मा आणि ते नातवाला तिथं बसू घेऊन बसलेली. घरात कोणी नाही, तो वाचतोय का काय करतोय त्याचं काही भान नाही, पण याला अडकून धरायचंय म्हणून बसलेली. महाराज आश्चर्याची घटना सांगतो तुम्हाला. त्या म्हातारी समोरून ते 7 वर्षाचं पोरग बिबट्यानं ओढून नेलं आणि हाकेच्या अंतरावर, त्या म्हातारीच्या फार 100 फुटाच्या अंतरावर स्वतःचा नातू चिरडून फाळून टाकला त्या वाघानं. काय बितलं असेल त्या परिवारावर, एकुलता एक पोरगा. आणि हे म्हणताय आम्ही पिंजरे लावले. अरे पिंजरे त्याला नाही, तुम्हाला लावले पाहिजे. आता काही कायदे काही गोष्टी कधीतरी बाजूला ठेवल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आचारसंहिता आणता आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतो, त्यात आचारसंहिता नाही. सब छुतो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. खरं बोललं तर लोकांना झोमतंय, लोकांना असं वाटतं